मी बाहीची कटिंग दाखवणार आहे। बाहीची उंची आपली 10 आहे, तर आपण 11 इंच घेतला, 1 इंच एक्स्ट्रा घेऊन मार्किंग करून घेतली। 3.5 इंचावर आपण मुंडा डाऊन करून घेतला। आता इथं बाहीच्या इथं आपण 2 इंचावर आणि 1 इंचावर मार्किंग करून घेऊया, हे मागचा पुढचा आकार देण्यासाठी। आता आपण 3.5 इंचावर लाईन ओढून घेतली। आता आपण 2 इंचावर जिथं मार्किंग केली इथं 1.5 इंच आपण शिलाई मार्जिनसाठी रे ब्लाऊजमध्ये एक्स्ट्रा घेतलेला असतं, तेवढी 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन बाहीला पण घेऊया। 2 इंचावरून मागच्या भागाचा मी आकार देऊन घेतला। आता डार्क करून घेते मी चॉकने। आता 1 इंचापासून आपण पुढच्या भागाचा आकार देऊन घ्यायचा। आपल्या बाहीची रुंदी 10.5 आहे, त्याचा सेंटर काढून इथं सेंटरला मार्किंग करून घेऊया। 1 इंचावरून पुढच्या भागाचा आकार देऊन घेऊया। इथं सेंटरला आपण 1.5 इंच म्हणजे 1 ला 2 लाईन कमी अशी मार्किंग करून घेतली आणि पुढच्या भागाचा आकार दिला। आपला दंडघेर आहे 7.25 ला मार्किंग करून तिथं रेषा ओढून घेतली। 1.5 इंच पुढे शिलाई मार्जिन घेऊन तिथं पण आपण रेषा ओढून घेऊया। चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।